नमस्कार. मी संदीप कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं आजच्या स्मॉल व्हिडिओ सेक्शनमध्ये स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत ते तिघाय तिघांचा वापर आपण कुठं करू शकतो आणि कशासाठी करतो, त्याचे फायदे आणि तोटे ह्याच्यावरती आपण आज बोलणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण विचार करूया तो पिगायन म्हणजे बेसिकली आहे काय? तर पिगायन हे एक व्हर्जिन मटेरियल आहे, ज्याला आपण प्युअर किंवा व्हर्जिन मटेरियल म्हणतो. त्याच्यामध्ये न्यूक्लिएशन हे असतं आणि त्याच्यामुळं पिगांचा वापर हा आपल्याला कास्टन आणि डक्टालाइन दोन्हीमध्ये काही प्रमाणात करणं खूप गरजेचं असतं. जसं आपण इनॉक्युलेशन टाकतो आणि इनॉक्युलेशन टाकल्यामुळे आपला मायक्रोस्ट्रक्चर उत्कृष्ट होतो, चांगला होतो. त्याची क्वालिटी मेंटेन होते, मशनॅबिलिटी इम्प्रूव्ह होते आणि आपल्याला जो मायक्रोस्ट्रक्चरमध्ये मॅट्रिक्स लागतो, तो सुद्धा अचीव्ह होण्यामध्ये इनॉक्युलेशनचा वापर किंवा इनॉक्युलेशनचं काम हे महत्त्वाचं असतं. त्याचप्रमाणे पिगॅन हे आपली मशनॅबिलिटी कास्टिंगची इम्प्रूव्ह करायला खूप मदत करते. जर पिगांना आपण वापरलं नाही आणि जे इतर मटेरियल आपण वापरतो, तर इतर मटेरियलचा वापर जर आपण बघितला तर एम-एस स्क्रॅप हे सुद्धा अ, सातत्यानं मेल्ट होऊन एक तयार झालेलं मटेरियल असतं. ह्याच्यामध्ये न्यूक्लिएशन हे नसतं, मेलेलं असतं असं म्हणू शकतो आपण. रनर रायझर आपले जे तयार होतात ह्याच्यामध्ये पण न्यूक्लिएशन तेवढ्या मोठ्या प्रमाणात नसतं, कारण ते सुद्धा रिमेल्टेड असतं. त्याचप्रमाणे बोरिंग हे आपण बेसिकली कास्टिंग किंवा जो आपला जे आपलं कास्टिंग असतं त्याचं मशीनिंग करून किंवा त्याचा कट काढून जे अ, तुकडे राहतात त्याला आपण बोरिंग असं म्हणतो किंवा ज्याला आपण अ, 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 स्क्रॅप म्हणतो. तर तो जो आहे तो सगळा जो भाग आहे म्हणजे आर-आर असू दे, बोरिंग असू दे किंवा एम-एस स्क्रॅप असू दे, ह्याच्यामध्ये न्यूक्लिएशनचं प्रमाण हे अत्यल्प असतं किंवा जवळ नसतं म्हटलं तरी चालेल. तर ह्याच्यामुळं काय होतं ज्यावेळेस ॲक्चुअली आपण कास्टिंग पोर करतो किंवा कास्टिंगचं मेटल तयार करतो त्याच्यामध्ये न्यूक्लिएशनचं प्रमाण खूप कमी असतं किंवा कमी होतं आणि त्याच्यामुळं होतं असं की ज्यावेळेस आपलं सॉलिडिफिकेशन होतं, तर सॉलिडिफिकेशनसाठी सेल्सला ॲक्टिव्हेट करण्यासाठी जे न्यूक्लिएशन पाहिजे किंवा त्याचं योग्य प्रमाणात अ, अ, जे सॉलिडिफिकेशन ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होण्यासाठी जे न्यूक्लिएशन लागतं ते आपल्याला या सगळ्या प्रोसेसमध्ये मिळू शकत नाही. मग आपण इनॉक्युलेशनचा पर्याय शोधतो. इनॉक्युलेशनमुळं काही प्रमाणात न्यूक्लिएशन नक्कीच मिळतं. त्याच्यामुळे आपला मॅट्रिक्स किंवा मॅस्टेबिलिटी इम्प्रूव्ह होते. पण खऱ्या अर्थानं जर ते उत्कृष्ट दर्जाचं कास्टिंग आपल्याला करायचं असेल आणि हे सस्टेन करायचं असेल, तर आपल्याला नक्कीच पिगांचा वापर करणं गरजेचं आहे. आपण एक 5% पासून 10%, 15%, 20% पर्यंत आपण पिगान वापरू शकतो आणि या पिगांच्या वापरामुळे आपल्या जे मेटल आहे त्यामधलं न्यूक्लिएशन इम्प्रूव्ह होतं. न्यूक्लिएशन इम्प्रूव्ह झाल्यामुळं तुमचं मशनॅबिलिटी इम्प्रूव्ह होते, मायक्रोस्ट्रक्चर इम्प्रूव्ह होतो आणि त्यामुळं जी ओव्हरऑल कास्टिंगची क्वालिटी आहे, ती चांगली होते. त्याच्याचप्रमाणे पिकाचा वापर जर जास्त प्रमाणात किंवा अति प्रमाणात झाला, तर ते सुद्धा तुम्हाला हानिकारक असतं. कारण तुम्हाला म्हणल्याप्रमाणे पिगाण हे सॉफ्ट मटेरियल आहे. त्यामध्ये न्यूक्लिएशन मोठ्या प्रमाणात आहे आणि ते जेवढं तुम्ही जास्त वापराल, तेवढा प्रॉब्लेम असा होतो, की त्यामुळं कास्टिंग हे सॉफ्ट होतं, कास्टिंग हे ब्रिटल होऊ शकते थोडंसं आणि जरी मशनॅबिलिटी इम्प्रूव्ह झाली, तरी सुद्धा त्याची जी स्ट्रेंथ आहे, ती स्ट्रेंथ तुम्हाला मिळू शकत नाही आणि त्यामुळं एक्सेस पिगाळ्यांमुळं तुमचा हार्डनेस कमी होतो, टेन्साईल कमी होते, स्ट्रेंथ कमी होते. हां, मसनॅबिलिटी नक्कीच जास्त इम्प्रूव्ह होते, अधिक चांगली होते. आपण ज्याला मक्खन सारखी मसनॅबिलिटी म्हणतो किंवा लोण्यासारखी मसनॅबिलिटी म्हणतो, तशी प्रकारची मसनॅबिलिटी मिळते. पण त्याच्यामुळं कुठं ना कुठेतरी तुम्हाला ओव्हरऑल एक जी अ, मसनॅबिलिटी आणि ताकद ह्याचं कॉम्बिनेशन लागतं. ते कॉम्बिनेशन कुठेतरी मिस आउट होतं आणि त्याच्यामुळं तुम्हाला जे एक्स्पेक्टेड कास्टिंग हवंय ते कास्टिंग तुम्हाला मिळत नाही आणि त्याच्यामुळं पिढ्याचा वापर हा योग्य पद्धतीनं, योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेस करणं गरजेचं आहे. दुसरा पिकांचा फायदा एक असा आहे, की पिकांत जर तुम्ही खाली बॉटमला टाकलं, तर ते सॉलिड मटेरियल आहे, डेन्स मटेरियल आहे. त्याच्यामुळे तुमची पॉवर जी आहे, ती खूप चांगल्या पद्धतीने इनिशियल स्टेजला घेतली जाते आणि जी इनिशियल मेल्टिंग आहे, ते इनिशियल मेल्टिंग सुद्धा चांगलं होतं आणि त्यामुळे तुमचं पॉवर कन्झम्पशन कमी होतं, तुमचा मेल्टिंग टाईम कमी होतो आणि त्याचा उपयोग तुम्हाला नक्कीच तुमची प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी, तुमची कॉस्ट कमी करण्यासाठी पण होऊ शकतो. त्यामुळं पिकांचा वापर कुठं करावा, कधी करावा आणि किती करावा, या सगळ्याचं जर योग्य नियोजन केलं
तर नक्कीच पिगॅन हे तुमच्या दृष्टीनं वरदान ठरू शकतं आणि त्याच्यामुळे तुमची कास्टिंगची क्वालिटी, कास्टिंगची कॉस्ट आणि प्रॉडक्टिव्हिटी या तिन्ही गोष्टीवरती नक्कीच चांगला परिणाम होऊ शकतो. हे लक्षात असू द्या. जसं मी म्हटलं तसं जास्त प्रमाणात वापरलं पिगायन तर त्याच्यामुळे तुमची कॉस्ट पण वाढू शकते कारण पिगांचे रेट्स हे हायर साइडला असतात. जरी त्यातून अलाय मिळत असतील तरी सुद्धा काही प्रमाणात ते थोडंसं कॉस्टली पडू शकतं. तर जास्त वापरल्यामुळे तुमची कॉस्ट पण वाढू शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जे कॉम्बिनेशन पाहिजे ज्याला आपण म्हणतो मशनॅबिलिटी आणि स्ट्रेंथ ह्याचं जे कॉम्बिनेशन पाहिजे ते कुठेतरी इम्बॅलन्स होण्याची शक्यता ही हायर साइडला पिगान वापरल्यामुळे होऊ शकते. त्यामुळे पिगांचा वापर हा तुम्ही योग्य पद्धतीनं, योग्य प्रमाणात आणि योग्य ठिकाणी जर केला, तर नक्कीच तुमच्या दृष्टीनं पिगान हे एक वरदान ठरेल, अशी आशा आहे. आपला माझा हा व्हिडिओ तुम्ही शांतपणे ऐकला, याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद.